वेलकम टू अपस्किल अकॅडमी. या लेक्चरमध्ये आपण अपूर्णांकांचा मसावी कसा काढायचा ते बघणार आहोत. तर अपूर्णांकाचा मसावी कसा काढायचा बघा, त्याचा फॉर्म्युला आहे अपूर्णांकाचा मसावी इक्वल्स टू अंशाचा मसावी डिवायडेड बाय छेदाचा लसावी. त्यालाच आपण इंग्लिशमध्ये HCF ऑफ फ्रॅक्शन असं म्हणतो. तर न्यूमरेटरचा काय काढायचा, HCF काढायचा. HCF ऑफ न्यूमरेटर डिवायडेड बाय LCM ऑफ डिनॉमिनेटर. आपण क्वेश्चन बघूया. बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे 3/2, 4/3 आणि 3/4चा मसावी काढायचा आहे. मग आपल्याला माहिती आहे आपण अंशाचा मसावी काढतो. अंशामध्ये म्हणजे न्यूमरेटरला कोण आहे तर न्यूमरेटरमध्ये 3 आहे, 4 आहे, 3 आहे. आणि छेदामध्ये म्हणजे डिनॉमिनेटर म्हणतो आपण त्याला. तर डिनॉमिनेटरमध्ये कोण आहे, 2 आहे, 3 आहे आणि 4 आहे. याचा आपल्याला काय काढायचा असतो, लसावी काढायचा असतो. आपण ह्याला जर सॉल्व्ह केलं, आता बघा आपण मसावी काढून घेऊ अंशाचा. अंशामध्ये कोण आहे, 3 आहे, 4 आहे, 3 आहे. आता ही 3 कसली संख्या आहे, मूळ संख्या आहे. आणि मूळ संख्यांचा मसावी आपल्याला माहिती आहे 1 असतो. कारण आपल्याला पुढे ह्या तिन्ही संख्येला भाग जाणारी अशी कोणतीच संख्या दुसरी नसणार आहे. म्हणून मूळ संख्याचा मसावी 1 असतो. म्हणून यांचा मसावी किती आलेला आहे, तर मसावी आलेला आहे 1. चला लसावी काढून घेऊ आपण आता छेदाचा. छेदामध्ये कोण आहे बघा, 2 आहे, 3 आहे, 4 आहे. जर 2 फॅक्टर घेतला तर बे 1 बे, 3 ला भाग जात नाही, 3 खाली घ्या, बे 2 4. वापस जर 2 घेतलं, 1 जशाला तसं 3 ला खाली जात नाही, भाग खाली घ्या, 3 जशाला तसं, बे 1 बे. आता वापस 3च घ्यावं लागेल तुम्हाला. 1 1 1 1 1 आला, स्टॉप करा. ह्या सगळ्यांचा गुणाकार करा म्हणजे तुमचा लसावी भेटून जाईल. 3 2 6 6 2 12. म्हणून लसावी किती आलेला आहे तुमचा, तर लसावी आलेला आहे 12. मग आता आपलं फायनल आन्सर हे नाही, आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे अपूर्णांकाचा मसावी इक्वल्स टू काय, अंशाचा मसावी डिवायडेड बाय छेदाचा काय, लसावी, छेदाचा लसावी. हा फॉर्म्युला आहे आपला. आता ह्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करा. मसावी किती आलाय आपला, 1 आलाय. लसावी किती आलाय, 12 आलाय. म्हणून फायनल आन्सर काय झालं तुमचं, 1/12. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, 2/6, 3/8चा मसावी किती. अंशामध्ये कोण आहे ते सांगा. तर अंशामध्ये म्हणजे न्यूमरेटरला कोण आहे, तर न्यूमरेटरला 2 आहे, 3 आहे. ह्याचा HCF काढायचा म्हणजे मसावी काढायचा. छेदामध्ये कोण आहे म्हणजे डिनॉमिनेटरला, तर छेदामध्ये आहे बघा 6 आणि 8. ह्याचा काय काढायचा, LCM म्हणजे लसावी काढायचा. चला HCF काढून घेऊ आपण. बघा 2 आणि 3 कसल्या संख्या आहेत, मूळ संख्या. आणि मूळ संख्यांचा मसावी किती असतो, 1 असतो, आपल्याला माहिती आहे. म्हणून याचा मसावी किती आला, 1 आला. पुढे चला आता छेदाचा लसावी काढायचा आपल्याला. छेदामध्ये कोण आहे, 6 आहे, 8 आहे. मग याचा लसावी बघा 2 ला डिवाइड करू, बे 3 6, बे 4 8. वापस जर 2 घेतलं, 3 ला भाग जात नाही, 3 खाली घ्या, बे 2 4. वापस जर मी 2 घेतलं, 3 ला भाग जात नाही, 3 खाली घ्या, बे 1 बी. वापस मला 3च घ्यावं लागेल, 1 1. किती आलं बघा, 3 2 6 6 2 12 12 2 24. म्हणून LCM म्हणजे लसावी किती आलेला आहे, तर 24 आलेला आहे. मग तुमचा फॉर्म्युला माहिती आहे काय, फॉर्म्युला अंशाचा मसावी. अंशाचा काय करतो आपण, मसावी डिवायडेड बाय छेदाचा काय तुमचा, लसावी, छेदाचा लसावी. ह्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करा. मग जर ह्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट केली तर मसावी किती आला, 1. लसावी किती आलाय, 24. म्हणून फायनल आन्सर किती आलं, 1/24. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, 4/5, 8/10, 12/15चा मसावी किती. चला अंशामध्ये कोण आहे बघा, अंशामध्ये म्हणजे न्यूमरेटरला कोण आहे, 4 आहे, 8 आहे, 12 आहे. ह्याचा काय करायचा, HCF मसावी. छेदामध्ये म्हणजे डिनॉमिनेटरला कोण आहे बघा, 10 आहे, 15 आहे आणि 5 आहे. तर ह्याचा काय करायचा, LCM म्हणजे लसावी. चला HCF काढून घेऊ आपण. बघा सगळ्यांमध्ये भाग जाणारी संख्या आहे. आता सगळ्यांना 4 न भाग जाते. तर 4 1 4, 4 2 8, 4 3 12. आता ह्या 3 संख्येला भाग जाणारी संख्या कोणतीच नाही, त्याच्यामुळे यांचा मसावी किती आलेला आहे, तर 4 आलेला आहे. म्हणजे HCF किती आला, 4 आला. चला लसावी काढून घ्या. 10 आहे, 15 आहे आणि 5 आहे. यांचा मसावी 5 न भाग घाला, 5 1 5, 5 2 10, 5 3 15. जर 2 घेतलं तर किती येईल बघा, बे 1 बे. 3 ला भाग जात नाही, 3 खाली घ्या, वापस 3च घ्यावं लागेल, 1 1 1. किती आला मसावी, लसावी बघा, 3 2 6 6 5 30. म्हणून 10 15 आणि 5चा LCM किती आलेला आहे, तर 30 आलेला आहे. मग फायनल आन्सर काय आपलं, मसावी डिवायडेड बाय लसावी. मसावी किती आलाय, 4 आणि लसावी किती आलाय, 30. ह्याला अजून भाग जाते, बे 2 4, बे 1 बे, बे 5 10. म्हणजे फायनल आन्सर किती आलं, 2/15. धन्यवाद.